नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 1 सप्टेंबर आणि आज आहे रविवार। तर मी बरोबर 12 वाजता लॉग इन केलं आहे। 12 ते 11च्या मध्ये शिफ्ट बुक आहे। रेन सर्च छोड़ दो भाई, जाने दो, को तो आएगा तो आएगा, नहीं तो नहीं। आज बघूया आज अर्निंग किती होते। 11 तासच काम करेल, बघू 11 तासामध्ये अर्निंग किती होईल। आणि मी घरीच आहे, लॉग इन आहे। जेव्हा पहिली ऑर्डर लागेल तेव्हा घरातून कल्टी मारेल। आणि मी विसरलो की आपला कॅमेरा पण चार्ज करायचा आहे, त्याला फटाफट कॅमेराला चार्ज करतो आणि भेटूया दिवसाच्या पहिल्या ऑर्डरमध्ये। दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे 12:36 आणि रेस्टॉरंट आहे कळंबोली सरदारजी का ढाबा। ह्याच्यामध्ये रेन सर्च इन्क्लूड आहे। 16 रुपयाचा रेन सर्च भेटला आहे। 3 रुपयाची ऑर्डर आहे। 47 रुपये बेस्ट पे आहे आणि प्लस 16 रुपये रेन सर्च। चला फटाफट पोचूया सरदारजीच्या ढाब्यावर। ऑर्डर आणि हा रेस्टॉरंट, लेट्स गो। तर मित्रांनो, ती ऑर्डर डिलिव्हर झाली। ही लागली दुसरी ऑर्डर। टाईम बघा, 1:18। कस्टमरचे लोकेशन दिसले पण जाऊ दे, काय फरक नाही पडत। स्पाइस गार्डनमधून लागली आहे आणि लोकलच ऑर्डर आहे, पण याला बनायला 10 मिनटं लागणार आहेत। आणि रेंज सर्च पण दिला आहे। वेट करूया, तेव्हा भेटेल। मला ऑर्डर तर भेटली आहे, बॅगेत पण ठेवली आहे आणि पावसाला वाटवलो कयो, जाऊ दे। पाऊस कंटिन्यू असा नाही आहे, मध्ये मध्ये पडतो आहे, मध्ये जातो आहे। मी नेव्हिगेशन लावलं, खिशात ठेवलं आहे आणि इयरबडच्या थ्रू जाईल। लेट्स गो। यार ती ऑर्डर इतकी जास्त गरम होती ना, मला ती कॅरी मिनटीची ती व्हिडिओ क्लिप आठवली। टाकू काय ती इथे? टाकू नको ना, तर राहू दे। अरे हात भाजला लिटरली यार, एवढा गरम होता आणि लीक पण झाली ती। पुन्हा रुमाल ठेवला आहे मी, पप्पा शिवाय घालतील हा रुमाल पुसते तर। खूप महाग तर नाही आहे, बट चांगलं आहे जरा। ही पण ऑर्डर झाली डिलिव्हर्ड आणि आपली आतापर्यंतची अर्निंग आहे 122। रेन सर्च चालू आहे। चला नाही, याच्या आत मी टाकतो, या केसच्या आतमध्ये फुकटचं भिजतो या। टाईम भेटल्याने टाकून घेतो ना। मला मल्टी ऑर्डर लागली होती। एक रुपाली किचनची होती कामोठ्यामध्ये आणि एक स्पाइस गार्डनची होती। सगळ्यात जास्त टेन्शन मला रुपाली किचनचा होता, कारण त्यांच्या ऑर्डर नेहमी लीक होतात। इवन आता पण लीक झाली आहे, पण एवढी लीक नाही झाली की कस्टमर ॲक्सेप्ट नाही करणार, फक्त हलकासा तेल सुटला होता। तर टेन्शन आहे बाबा, ती ऑर्डर भेटणे म्हणजे डोक्याला ताप आहे। आणि ती ऑर्डर लिटरली न्यू पनवेलला घेऊन यायची होती। आता मी न्यू पनवेलला, आता न्यू पनवेलवरून ओरियन मॉलची ऑर्डर लागली आहे स्टारबक्सची। यार करा काहीतरी, थोडं तरी म्हणजे यार पॅकेजिंगमध्ये खर्च करा। इतकी थर्ड क्लास पॅकेजिंग करता। मी गाडी स्लो आणली, पण किती प्रयत्न केला ना, छोटे मोठे खड्डे आणि स्पीड ब्रेकरवरती ऑर्डर हालते आणि तिथून लीक होतोच। जाऊ दे, काय बोललं तर विवाद होईल ऐकसा हो। ओरियन मॉल, लुक ॲट दी ओरियन मॉल। आपल्याला टायमावर ऑर्डर भेटली आहे। चांगली गोष्ट आहे की भाई ओरियन मॉल सुधारायला आला आहे, म्हणजे सुधारले ऑलमोस्ट। टायमावरती भेटणार ऑर्डर। तिला घेऊन जायचं कोपरोली। तर कस्टमरने मेसेज केले हाय, तर काय मेसेजमध्ये लोकेशनमध्ये काय लफडा एवढं आहे का काय माहीत ना, पण आपण जाऊ चला। कोपरोली लय लांब आहे, 6 किलोमीटर आहे। आईला ही रोडच्या बाजूला लोकेशन आहे। जाऊ तिकडे गेल्यावर जाऊन समजून ना की काय सीन आहे। आज कळंबोलीमध्ये आगमन आहेत, तर रस्ता बऱ्यापैकी पॅक आहे, म्हणजे शॉर्टकट सोडूनच द्या, लॉंग कटच घ्यायला लागतात। आणि एक ऑर्डर लागली इथली, आता जायचं याला घेऊन। लोकलच ऑर्डर आहे, काहीतरी 0.80 मीटर्स द्यायची आहे, म्हणजे 800 मीटर द्यायची आहे। चला पहिले आपली लावा प्लेलिस्ट। कोण नाही कोणाचा गाणी ऐका, काम करा, एन्जॉय। चल छैया लावूया, तर चल छैया। हवेली आलो आपण। ती जवळच ऑर्डर द्यायची आहे। अरे वा, रेडी पण मारली, भेटली ऑर्डर आपल्याला। इथले मॅनेजर जे आहेत ना, मी त्यांना बोललो की मी पिकअप केलं आहे, ते बोलले की मी रेडी केलं आहे इथून। तुला मी बोललो अहो मी पिकअप केलं आहे, तुम्ही रेडी केलं आहे बरोबर आहे, पण मी पिकअप केलं आहे असं। तुला हां ठीक आहे
टू होम बिल्डिंग खाली आहे मी. गाडी बरोबर 110 किलोमीटर चालली आहे. जर दिसत असेल तर 110 किलोमीटर बाईक चालली आहे. आणि आपली जर अर्निंग बघायला गेलो तर 1400 रुपयाची अर्निंग झाली आहे. 1416 रुपयाची अर्निंग आहे. 18 ऑर्डर, खूप कमी ऑर्डर्स भेटले. टाईम होते 11:46. मी 11:20 लॉग ऑफ केला होता. आणि दिल्या म्हणजे ठीकठाक. रेंज सर्च वगैरेमध्ये ॲक्टिव्ह नव्हतं, त्याच्यामुळे थोडा अर्निंगवरती इफेक्ट दिसला. पण आता काय करू शकतो, ज्या नशिबामध्ये होतं तेवढ्या ऑर्डर मारल्या, नव्हत्या त्या नव्हत्या. एक्सपेक्टेड होतं की 1500 रुपये करून जाईल, पण ते पण नाही झाले. काय हरकत नाही. चला मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मी भेटतो उद्याच्या व्लॉगमध्ये. माझी घराची चावी भेटत नाही, आईच्या गावात भेटली. चला बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.